पर्यायेषु अत्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमा श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। हरे कृष्ण। तर आपलं प्रातःकालीन रविवारी सत्संग प्रोग्राम मध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आपण बघत आहोत श्रीमद भागवतम अध्याय स्कंद 10 अध्याय 25 अध्यायाचं नाव आहे गोवर्धन घाट आणि श्लोक संख्या 3। शब्द पाठीमागे म्हणा। अहो श्री महात्म्यम गोपानां कानन गोगसां कृष्णं मर्त्यं उपाश्रित्य ये चक्रुः देवा हेलनम्। अहो श्रीमद्महात्म्यं गोपानां काननोकसां कृष्णं मर्त्यमुपाश्रित्य ये चक्रो देवहेलनम्। अहो श्रीमद्महात्म्यं गोपानां काननोकसां कृष्णं मर्त्यमुपाश्रित्य ये चक्रुः देवहेलनम्। अहो श्रीमद्महात्म्यं गोपानां काननोकसां कृष्णं मर्त्यमुपाश्रित्य ये चक्रुः देवहेलनम्। अहो श्रीमद्महात्म्यं गोपानां काननोकसां कृष्णं मर्त्यमुपाश्रित्य ये चक्रुदेवहेलनम्। 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 माताजी शब्दार्थ अहो अहो श्री समृद्धीमुळे मत चढलेला असताना महात्म्यम मोठेपणा गोपानां गोपांचा कानन अरण्यामध्ये ओकसां निवास करणारे कृष्णं कृष्ण मर्त्यं साधारण मानव उपाश्रित्य आश्रय घेऊन
ये ज्यांनी चक्रुः केलेला आहे देव देवांचा हेलनम अपमान. अनुवाद आणि तात्पर्य कृष्ण कृपा मूर्ती अभय चरणारविंद श्री प्रभुपाद यांच्या शिष्यांद्वारे श्री प्रभुपाद की जय. या अरण्यवासी गोपांना आपल्या समृद्धीचा किती मत चढला आहे ते जरा पहा तरी. त्यांनी कृष्णासारख्या मर्त्य बालकाचा आश्रय घेऊन देवांचाही अपमान केलेला आहे. तात्पर्य अर्थातच इंद्राच्या दृष्टीने श्रीकृष्ण मर्त्य मानव होते म्हणून गोपांनी श्रीकृष्णांना शरण जाऊन आपला अपराधच केलेला आहे असे इंद्राला वाटले. इंद्राची ही निश्चितच घोडचूक होती. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश. श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश. नमः ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरकृषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधा कान्त नमोऽस्तुते. तप्त काञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च दानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. तर आपण आपला टॉपिक आहे विचार वृत्ती आणि व्यवहार. परंतु श्रीमद भागवतम जे रेग्युलर सुरू आहे त्याच्यामध्ये श्लोकावर 5 मिनिटात चर्चा करून पुढे जाऊ. तर हे जे गोवर्धन धारण लिहिलं आहे सर्वांना माहीतच आहे बऱ्यापैकी. तर याच्यामध्ये प्रसंग सुरू आहे की इंद्र आता खूप कुपित झालेला आहे. कारण भगवंतांनी काय केलं, त्याची जी पूजा होणार होती त्याच्यासाठी जो यज्ञ होणार होता तो होऊ दिला नाही. आणि भगवंतांनी म्हटले की गोवर्धन जो आपल्या गायींना आणि सर्व गोपबालकांना आणि वृंदावनवासियांना जो खूप काही गोष्टी देतो म्हणून आपण काय करूया त्याची पूजा करूया. आणि नंदबाबांना आणि जे वरिष्ठ गोप आहेत सर्वांना भगवंतांनी कन्व्हिन्स केलं की ठीक आहे. सर्वजणांनी एक छोटा बालक कृष्ण भगवंत जे छोटे बालकाच्या रूपामध्ये त्यांचे सर्व गोष्टी ऐकल्या. कारण भगवंतांचं सगळ्याच गोष्टी खूप मनमोहक आहेत. ते बोलताना सुद्धा काय करतात, भुरळ पडते. त्यांचं बोलणं सुद्धा इतकं मनमोहक आणि खूप समजूतदारीचं बोलणं भगवंत बोलतात. आणि नंद महाराज पण तयार होतात. आणि मग ते जसं गोवर्धन पूजा करतात, गोवर्धन परिक्रमा करतात, हे बघून इंद्राला खूप राग येतो. आणि तो म्हणतो की या अरण्यवासी गोपांना आपल्या समृद्धीचा किती मत चढला आहे ते पहा तरी. त्यांना कृष्णासारख्या मर्त्य बालकाचा आश्रय घेऊन देवांचाही अपमान केले. त्याला वाटते की काय एका छोट्या पोराचं ऐकून एवढ्या मोठ्या देवतेचा अपमान केला.
तर अशा प्रकारे पुढे जात आहे गोष्टी. तर इथं प्रभुपादांनी शिष्य जे प्रभुपादांनी त्यांनी तात्पर्य दिलंय की इंद्राच्या दृष्टीने श्रीकृष्ण मरते मानव. तसं ब्रह्मविमोहन लिहिलं आहे. ब्रह्माजी पण कन्फ्यूज झाले की खरोखर कृष्ण काही भगवंत आहे का, छोटा बालक. त्याचप्रमाणे हा इंद्र सुद्धा भ्रमित झालेला आहे. बऱ्याच वेळा आपल्या सुद्धा गोष्ट तशी होती. आपल्याकडे खूप ऐश्वर, खूप संपत्ती, खूप धन किंवा खूप मोठी पदव्या, कुठलं पद आलं तर आपल्याला सुद्धा तसं होण्याची शक्यता आहे. आपण सुद्धा मन आपल्याला चढण्याची शक्यता आहे. परंतु भगवंतांना तसं काही नाही. पण इंद्राला तसं झालं बघ. आणि म्हणून तो जे गोपीजन किंवा गोपगण आहे त्यांना तो नावं ठेवत आहे. तो म्हणतो की प्रभुपादांची शिष्य लिहितात म्हणून गोपांनी श्रीकृष्णांना शरण जाऊन आपला अपराधच केलेला आहे असे इंद्राला वाटते. आणि इंद्राची ही निश्चितच घोडचूक होती. तर त्याला वाटतं की भगवंतांची शरण घेऊन लय मोठी चूक केली, फार मोठी चूक केली. परंतु खरं तर कुणाची शरणागत व्हायला पाहिजे? भगवंतांची. बाकी आपण कुठेही शरणागत झालो, डोकं आपटले, काही झालं तर आपल्याला थोड्या वेळापुरतं बरं वाटतं. परंतु जे परमनंट सोल्युशन आहे शेवटी करावं तर भगवंताची भक्तीच लागणार. या भवसागरातून आपण कधीही पार होऊ शकत नाही किंवा बाकी कोणीही आपल्याला भवसागर पार करू शकत नाही. भगवंत आणि भगवंतांचे भक्त यांचा आश्रय घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. तर इंद्राची जी घोडचूक आहे त्याला आता पुढे भगवंत समजावून सांगतीलच. तर आजचा आपला जो टॉपिक आहे थिंकिंग, ॲटिट्यूड आणि बिहेवियर, विचार, वृत्ती आणि व्यवहार. तर आपण वैष्णव समाजामध्ये राहतो तेव्हा आपले विचार कसे असणे आवश्यक वैष्णवांबद्दल, आपली वृत्ती कशी असणे आवश्यक आहे आणि आपला व्यवहार त्यांच्याशी, या फार महत्वाच्या गोष्टी. भले आपण कथा करणार नाही परंतु चैतन्य चरितामृत मधील एक प्रसंग आणि मग अर्जुन आणि कृष्णांचा संवाद असं आपण पुढे जाणार आहोत. ते कदाचित आपल्याला वाटेल की काय मॅनेजमेंटच्या लोकांना किंवा जे चालवतात टेम्पल मंदिर त्यांच्यासाठी आवश्यक असेल, परंतु नाही. जसं भगवंत भगवद्गीता मध्ये दुसऱ्या अध्यायात 54 ते 72 श्लोकामध्ये काय सांगतात, तिथं प्रत्येक व्यक्तीचे लक्षण. तर आपण फक्त म्हणू काय तिथं प्रत्येक व्यक्तीबद्दल सांगितले बस सांगितले, आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. परंतु ते तसं नाही. जे काही सांगितले ते कशासाठी सांगितले, आपण कसं बनण्यासाठी सांगितले किंवा ते आपल्या जीवनात उतरवण्यासाठी सांगण्यात आलेले. तर अर्जुन भगवंतांना विचारतात की स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव. ते विचारतात की आत्मसाक्षात्कारी व्यक्ती कोण आहे, तो समाधीत कधी स्थित होतो, तो कसा बसतो, कसा बोलतो, तो कसा चालतो, त्याला फार महत्व आहे. आपण कसं बोलतो, कसं बसतो, कसं उठतो, कोणत्या वस्तू एकमेकाला देतो किंवा भगवंतांच्या सेवेमध्ये असताना कोण पुजारी असेल तिथे कसं वागतो, कसं डील करतो, या सर्व गोष्टींवरून जज केले जाणार की एक स्थितप्रज्ञ व्यक्ती किंवा आत्मसाक्षात्कारी व्यक्ती कसं वागतो. तर तो सेल्फलेस कसा आहे, म्हणजे एक सेल्फलेस किंवा निस्वार्थी व्यक्ती कसा आहे त्याचे पण काही लक्षण आहेत. तर याचे वर्णन जे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आहे ते त्यांच्या भगवद्गीतेच्या कमेंटरीमध्ये करतात. तर श्रीमंत व्यक्तीचे काय लक्षण आहे आपण सांगा. आपण कसं ठरवणार हा व्यक्ती श्रीमंत आहे, काय लक्षण? ते म्हणतात त्याला अहंकार आहे श्रीमंत. अजून नाही ते झालं, परंतु आपण ठरवणार कसं ह्या व्यक्ती श्रीमंत आहे. सर्वसाधारण युक्त आहे, भौतिकदृष्ट्या तो सर्वसाधारण युक्त आहे, त्याला भौतिक गळ्याचा श्रीमंत म्हणतात. तरी पण अजून स्पेसिफिक म्हणजे एक श्रीमंत, जसं एक आजारी व्यक्ती, आजारी व्यक्ती काय लक्षण आहे, तो खोकतोय, त्याला ताप आलाय, त्याला थंडी वाजते किंवा त्याचं पोट दुखतंय, त्याचं डोकं दुखतंय, म्हणजे काय आहे तो आजार आहे. तसं श्रीमंत व्यक्ती कोणाला म्हणतात? प्रयोजन सांगितलं. त्याचं लक्षण काय आहे, भारी भारी कपडे घाल, अजून तो सोनं परिधान करतो, लोकांना दाखवत माझे ते एवढंच.
त्यांच्याकडे काय सेपरेट बंगलो, रो हाऊस किंवा भारी भारी गाड्या, फॉर्च्युनर असं काही. अजून अंगठ्या आहे की नाही, असं करतो अंगठ्या हातामध्ये घालतात. तर याच्यावरून आपल्याला काय समजतं, तो व्यक्ती श्रीमंत. त्याचे नेटवर्क आहे की नाही, त्याच्या आजूबाजूचे लोक कसे श्रीमंत. या लक्षणावरून काय आपल्याला समजतं की तो व्यक्ती श्रीमंत आहे. आजारी व्यक्ती जसं तो खोकला आहे, सर्दी आहे, ताप आहे, डोकेदुखी आहे. एक मूर्ख व्यक्ती आपल्याला कसं समजेल की तो व्यक्ती मूर्ख आहे. समजा तो मस्त इन शर्ट करून आलाय, गोटा वगैरे घालून एकदम टाकाटक, परंतु तो कसं करणार? त्याच्या बोलण्यावरून आपल्याला कळेल की ते सटकलेलं आहे, काही बोलतो. तर प्रभुपादजी भगवद्गीतेच्या एका श्लोकात दुसऱ्या अध्यायातच लिहितात की फूल इज रिकग्नाइज अंटिल ही ओपन्स हिज माउथ. एक मूर्ख व्यक्ती, जय श्री श्री राधा गोविंद देव की. तर एक मूर्ख व्यक्तीला कसं ओळखलं जातं? जसंही तो तोंड उघडतो तसं ते समजतं की हा मूर्ख आहे. तर तसेच एक स्थितप्रज्ञ व्यक्ती किंवा आत्मसाक्षात्कारी व्यक्तीचे लक्षण आहे. तर ते आपण हळूहळू बघणार आहोत. तर दोन महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या दाखवतात की आपण कोणत्या प्रकारची व्यक्ती आहे. ज्या प्रकारे आपण बोलतो आणि ज्या प्रकारे आपण वागतो. तर म्हणून आपल्याला वाटेल की हे बाकी लक्षण आहे, काय बोलतो काय वागतो, हे की नाही. परंतु नीतिशास्त्र असेल, चैतन्य चरितामृत असेल, श्रीमद भागवतम असेल, श्रीमद भगवद्गीता असेल, अशा भरपूर ठिकाणी आणि अजून बऱ्याच पुराणांमध्ये वागणं आणि बोलणं किंवा खूप साऱ्या लीलांच्या ज्या गोष्टी आहेत किंवा प्रसंग आहेत, गुरु शिष्याचे प्रसंग आहे, भगवंत आणि भक्तांमधला संवाद आहे किंवा त्यांच्या एकमेकांचे आदान प्रदान आहे. आपल्याला अशा सर्व ठिकाणी एक स्थितप्रज्ञ व्यक्ती किंवा तिथं आपल्याला भरपूर लेसन्स किंवा धडे दिले जातात की कसं वागायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे. मग यावरून आपण विचारतो की स्थितप्रज्ञ व्यक्ती कसा स्थित असतो, तो कसा सिच्युएटेड असतो, कसा स्थित होतो तो. कारण हे जे कसं आहे, फुल ऑफ टेम्पटेशन आणि ट्रिब्युलेशन. टेम्पटेशन म्हणजे काय की आपल्याला समजा भागानगरीकडून आयफोन घेतला, मला लगेच वाटणार अरे यार भागानगरीकडून आयफोन घेतला, मी पण घ्यायला पाहिजे. हे काय झालं, टेम्पटेशन. समजा गंगा विषय सोडून इलेक्ट्रिक स्कूटी घेतली, काही गरज नाही मला, माझ्याकडे गाडी आहे, परंतु त्यांच्याकडे स्कूटी बघून मला काय वाटणार, मी पण एक स्कूटी घेतली पाहिजे. तर असं एखाद्याने 4 व्हीलर घेतली, एखाद्याने सोन्याची चेन घेतली, कोणी अंगठी घेतली, तर आपल्याला काय वाटणार? तर हे टेम्पटेशन म्हणजे काय, जे चैतन्य महाप्रभू सांगतात ना, धनम न जनम न सुंदरी न कविताम वा जगदीश काम. म्हणजे काय आलं, जन्म सुंदरी, प्रॉपर्टी, मान सन्मान, आहे की नाही, पद, या सगळ्या गोष्टी म्हणजे काय, टेम्पटेशन. त्यानंतर ट्रिब्युलेशन. ट्रिब्युलेशन म्हणजे काय की अशी काहीतरी परिस्थिती निर्माण होते जिथं आपलं संयम, आपलं टाळकं सरत, ठीक आहे. तर त्याला म्हणतात ट्रिब्युलेशन. जसं जाताना आपण रस्त्याने चाललो आणि अचानक कोणीतरी आपल्याला कट मारला, आपण काय करणार, लगेच शिवाय देणार. हे काय ट्रिब्युलेशन म्हणजे काय होतं, लगेच उत्तेजित होतो आपण. ट्रिब्युलेशन म्हणजे काय, उत्तेजित होतो. कोणीतरी आपल्याला बोलला की लगेच तुरंत लगेच उत्तेजित होतो आपण. तर म्हणून हे जग कसं आहे की खूप आपल्याला टेम्पटेशन किंवा आकर्षण करणार आहे की हे पाहिजे ते पाहिजे, किंवा मग उत्तेजित करणार आहे. काहीतरी घटना घडते आणि तुरंत लगेच आपण त्याच्यावर रिॲक्ट करतो. तर अशा प्रोवोकिंग सिच्युएशन मध्ये एक व्यक्ती कसा बोलतो आणि कसा वागतो हे आपण बघणार आहोत. म्हणून अर्जुन विचारतात की तो कसा वागतो जेव्हा त्याच्या संग कोणी प्रेमाने बोलतं, जेव्हा त्याच्यासोबत कोणीतरी त्याच्यावर कोणीतरी क्रोध करतो, किंवा कोणी त्याला काही जास्त भाव देत नाही. तो न्यूट्रल परिस्थितीमध्ये एक स्थितप्रज्ञ व्यक्ती कसा वागतो. त्याला रागवले तर तो काही रागवतो का, त्याला प्रेम केल्यावर तो कसा वागतो,
आपले वेल किंवा जे आपल्याला मेंटेन जे पालक शब्द आहे, पालकत्व जे स्वीकारतात ते जेव्हा आपले डिपेंडंट आहेत, म्हणजे आपले जे आपल्यावर अवलंबून जे घटक आहेत घरामध्ये, जसं आई वडिलांवर अवलंबून आहे लहान मुलं, परंतु ते जेव्हा त्यांची सेवा करतात किंवा त्यांच्यासाठी काही करतात, ते कधीही एक्सपेक्ट करत नाही की त्यांनी काहीतरी रिटर्न द्यायला पाहिजे. पण दुसरीकडे जर बिझनेस पार्टनर असेल नाही का, तो मात्र कसा वागणार? समजा गंगाभूषण सोळके प्रभू आणि आपले भालेराव प्रभू पार्टनरशिप मध्ये काहीतरी सुरू केलं, पण भालेराव प्रभू 2-4 दिवस दांड्या मारले तर काय करणार तुम्ही? म्हणणार आपलं काही जमणार नाही. तर एक बिझनेस मध्ये काय होणार, लगेच गोष्ट बिघडणार. परंतु जे आई वडील आहेत ते आपल्या मुलांना जेव्हा इतकं सगळं देतात, पण ते काय एक्सपेक्ट करत नाही रिटर्न मध्ये. तर त्यामुळे अर्जुन विचारतो की या स्थितप्रज्ञ व्यक्तीला कोणी क्रिटिसाइज केले, कोणी त्याला रागवले, कोणी त्याला शत्रू समजले, तर तो कसा वागतो? तर याचं उदाहरण आपण चैतन्य चरितामृत या ग्रंथामधून बघणार आहोत. जगदानंद पंडित, चैतन्य महाप्रभू आणि सनातन गोस्वामी. तर जे जगदानंद पंडित आहे ते आपल्याला माहिती आहे की खूप सारे अन्नपदार्थ म्हणजे भोग बनवायचे भगवंतांना, आणि भगवंतांच्या चैतन्य महाप्रभूंच्या भक्ती वृक्षामधील खूप महत्वाचे भक्त आहेत. तर जगदानंद पंडित त्यांना वाटायचे की वृंदावनला जावं, त्यांची इच्छा होती, परंतु चैतन्य महाप्रभूंनी त्यांना काय केलं, फ्लॅटली रिफ्यूज करून टाकलं, म्हणले नाही, तू अजिबात वृंदावनला जायचं नाही. तर जे जगदानंद पंडित आहेत ते कृष्ण लीलेमध्ये कोण आहे, सत्यभामा आहे. तर जे चैतन्य महाप्रभू आपल्याला माहिती आहे की खूप उंच उदंड नृत्य करायचे, म्हणजे जेव्हा ते कीर्तनामध्ये डान्स करायचे खूप उंच उड्या मारायचे चैतन्य. तर हे जगदानंद पंडित आहे, त्यांचं खूप प्रेम होतं चैतन्य महाप्रभूवरती. तर ते त्यांना वाटलं की चैतन्य महाप्रभू फार कीर्तनामध्ये उदंड नृत्य करतात, तर आपण काय करूया, एक सॉफ्ट कुशन वाली गादी देऊया, म्हणजे कीर्तन तिथे ठेवता येईल किंवा चैतन्य महाप्रभू आराम करण्यासाठी. तर चैतन्य महाप्रभू काय करतात, ते जगदानंद पंडित एक सुंदर गादी बनवतात एकदम सॉफ्ट, आणि ते चैतन्य महाप्रभूंना पाठवतात. तर चैतन्य महाप्रभू म्हणतात मी एक संन्यासी, मी इतके सॉफ्ट गादी किंवा असं खूप आरामदायी गोष्टी वापरू शकत नाही, तर ते घेत नाही आरामदायी गोष्टी. त्यांना थोडंसं वाईट वाटतं जगदानंद पंडितांना. मग ते काय करतात, केळीचे जे पानं आहे किंवा केळीचे जे खालचे खोडाचे बुंद्याचे साल निघतात, तर माहित असं त्याच्यापासून एक चटई बनवतात आणि थोडंसं कुशनिंग करतात. मग ती चटई ते पाठवतात. तरी पण चैतन्य महाप्रभू म्हणतात की नाही, आम्ही कसं जमिनीवरच झोपायला पाहिजे, तर ही चटई मला नको. मग ती चटई पण चैतन्य महाप्रभू स्वीकार करतात. त्याच्यानंतर मग ते काय करतात, एक सुंदर सुगंधी ऑइल किंवा तेल ते देतात, आणि जे स्वरूप दामोदर गोस्वामी त्यांना सांगतात की तुम्ही काय करा, ते चैतन्य महाप्रभूंच्या सेवेमध्ये वापरा, चैतन्य महाप्रभूंच्या अंगाला मसाज करताना वापरा किंवा त्यांना सुगंध देण्यासाठी वापरा, हे जगन्नाथजींना. तर चैतन्य महाप्रभू जेव्हा ते ऑइल देतात आणि स्वरूप दामोदर गोस्वामी त्यांना सांगतात, किंवा जे गोविंद आहे चैतन्य महाप्रभूंच्या सेवेमध्ये असिस्टंट असतात, तर चैतन्य महाप्रभू सांगतात की हे जे ऑइल आहे, मी एक संन्यासी आहे, मला या सगळ्या विषयांची काही आवश्यकता नाही. हे काय करा, हे चांगलं आहे की जगन्नाथांच्या सेवेमध्ये किंवा जगन्नाथ मंदिरामध्ये द्या, आणि तिथं भगवंतांच्या सेवेमध्ये ते दीप आहे त्याच्यामध्ये टाका, म्हणजे तिथं ते प्रज्वलित होईल आणि जगन्नाथांसाठी सुंदर सुगंध तिथं दरवळेल. आणि मग या सगळ्या त्यांनी 2-3 वेळा गोष्टी देऊन बघितल्या आणि जगदानंद पंडित अस्वस्थ झाले. त्यांनी काय केलं, एक भांड मडक्यात खापराचं भांड फोडलं रागामध्ये की चैतन्य महाप्रभूने माझी एक पण गोष्ट स्वीकार केली नाही, आणि ते खूप नाराज झाले. मग त्यांनी काय केलं, प्रसाद घेणं बंद करून टाकलं. ते म्हणले मी प्रसादच घेणार नाही. आणि मग 2 दिवसांनी चैतन्य महाप्रभूंना समजलं की जगदानंद पंडित फार नाराज झालेले आणि त्यांनी प्रसाद घेणं त्याग केलाय. मग जे गोविंद आहेत त्यांना म्हणतात की जगदानंद पंडितांना सांगा की चैतन्य मी स्वतः त्यांच्या घरी प्रसाद घ्यायला येणार आहे. मग थोडे खुश होतात जगदानंद पंडित आणि ते खूप सारे आयटम बनवतात
आणि चैतन्य महाप्रभू, आणि आता चैतन्य महाप्रभू, कारण चैतन्य महाप्रभूवरती ते नाराज आहे. मग चैतन्य महाप्रभू त्यांच्या घरी गेल्यावर गुपचूप जेवढं वाढतील तेवढं सगळे खात होते. जगदानंद पंडित जे वाढायचे गुपचूप खायचे चैतन्य महाप्रभू, आणि अशा प्रकारे जबरदस्तीनं खूप प्रसाद खाऊ घातला. आणि कारण आता जर मी परत नाही म्हणलो हे नको ते नको तर जगदानंद पंडित परत नाराज होते. आणि मग परत चैतन्य महाप्रभू खात्री करून घेतात की ठीक आहे, आमचा प्रसाद झाल्यानंतर जगदानंद पंडितांनी प्रसाद घेतले की नाही. मग जे जगदानंद पंडित आहे ते स्वरूप दामोदरांना सांगतात की तुमचं खूप ऐकतात चैतन्य महाप्रभू, तुम्ही एकदा रिक्वेस्ट करा, मला वृंदावनला जायचंय. तर स्वरूप दामोदर गोस्वामी चैतन्य महाप्रभूने भेटतात आणि सांगतात की जाऊन देऊ आपण जगदानंद पंडितांना वृंदावनला. तर चैतन्य महाप्रभू सांगतात की हे जगदानंद पंडित माझ्यावर इतका क्रोधिष्ठ होऊ शकतो, तर ते ब्रजवासी त्यांचा व्यवहार, त्यांचं आदान प्रदान, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं भगवंतांविषयी असणारं प्रेम कदाचित हा जर समजू शकला नाही तर काय करेल, हा ब्रजवासियांप्रती अपराध करेल म्हणून मी त्याला जाऊ देत नाही वृंदावनात. परंतु स्वरूप दामोदर गोस्वामी परत रिक्वेस्ट करतात आणि मग चैतन्य महाप्रभू ठीक आहे म्हणतात. परंतु ते एक वॉर्निंग देतात की तुला जरी जायचं असेल जगदानंद, आणि तू कुणासोबत राहायचं, सनातन गोस्वामी. मग जगदानंद पंडित जातात आणि सनातन गोस्वामींसोबत राहतात थोडे दिवस. चैतन्य महाप्रभू म्हणतात जास्त दिवस जायचं नाही, 4-5 दिवस राहिलं की लगेच वापस जगन्नाथपुरीला इकडे येऊन जायचं. तर जगन्नाथ पंडित जातात आणि मग त्यांना फक्त सांगितलेलं असं की सनातन गोस्वामी आहेत आणि त्यांच्या कुटीमध्ये सनातन गोस्वामी आणि जगन्नाथ पंडित राहू लागतात. तर इथे महत्वाचा पॉईंट आहे. मग जगन्नाथ पंडित ते कुकिंगमध्ये फार एक्सपर्ट आहे, तर ते स्वयंपाक बनवणार असतात. आणि मग सनातन गोस्वामी आपण ऐकलं असेल, सनातन गोस्वामी दररोज गावातल्या लोकांना भेटण्यासाठी जायचे आणि जे काही वस्तू देतील सनातन गोस्वामी ते वस्तू घेऊन कुटीमध्ये यायचे आणि मग जे काही असेल ते शिजवून आपला उदरनिर्वाह करायचा. तर एकदा काय झालं, असंच त्याच दिवशी सनातन गोस्वामी वृंदावनवासियांशी फिरत असताना तर तिथं एक मुकुंदानंद सरस्वती जे होते ते मित्र होते ते सनातन गोस्वामी. भले ते मायावादी संन्यासी होते, परंतु आता स्वाभाविक आपले कदाचित विचार पटत नसेल, परंतु मैत्री असू शकते. आणि सनातन गोस्वामींना सर्व वृंदावनवासी फार प्रेम करायचे. तर एक स्वरूप दामोदर जे मुकुंदानंद सरस्वती त्यांनी काय केलं, सनातन गोस्वामी त्यांच्याकडे एक फंक्शन होतं, तिकडे बोलवलं आणि त्यांनी काय केलं, त्यांना एक पगडी दिली डोक्यावर घालण्यासाठी. आणि ते पगडी घालून सनातन गोस्वामी आले कुटीत. मग जगदानंद पंडित विचारले की हे तुम्हाला कोणी दिले टर्बन. तर सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी, जे सड गोस्वामी अतिशय नम्र आपल्या व्यवहारामध्ये. सनातन गोस्वामी सांगतात की काय झालं, ते मुकुंदानंद सरस्वती माझे मित्र आहे, त्यांच्या आश्रमात एक कार्यक्रम होता, तिकडे मी गेलो होतो, त्यांनी मला दिली. इतका राग येतो जगदानंद पंडितांना, मायावादी संन्यासाकडून तुम्ही पगडी, तुम्ही चैतन्य महाप्रभूंचे फॉलोअर आणि तुम्ही काय केले, टर्बन फेटा तुम्ही काय केलं, स्वीकार केला. ते लगेच तिथलं एक भांडं उचलतात आणि सनातन गोस्वामींना मारण्यासाठी एकदम असा हात उचलतात आणि म्हणतात की तुम्ही खरोखर चैतन्य महाप्रभूंचे फॉलोअर आहे, तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे, तुम्ही काय केले, मायावादीकडून एक भेट स्वीकार केली. मग सनातन गोस्वामी त्यांना रिप्लाय करतात की हे जगदानंद बघा आता कसं बोलताय, एक मडका उगारलंय एकदम, आपण काय केलं असतं, आपल्या हातात एक बादली घेतली असते किचन मध्ये काय. सनातन गोस्वामी तसं नाही का, सनातन गोस्वामी म्हणतात हे जगदानंद, कदाचित मी तुझ्या इतका चैतन्य महाप्रभूंशी लॉयल असू शकलो असतो, किंवा तुझं जितकं प्रेम आहे चैतन्य महाप्रभूंवरती इतकं जर माझं असलं असतं तर किती बरं झालं असतं. बस एवढं ऐकल्यावरती तो जो हात उगारलेला होता जगदानंद म्हणजे ते असं खाली घेतात आणि शांततेत परत आपला स्वयंपाक बनवायला लागतात. तर त्यांच्या या शब्दाने काय झालं, जगदानंद पंडितांना वाटलं मी उगाच मटका उगारला आहे काय,
सनातन गोस्वामी म्हटले की हे जगदानंद मी तुझ्या इतका जर चैतन्य महाप्रभूंशी प्रामाणिक राहिलो असतो तर किती बरं झालं असतं. खरं तर काही सनातन गोस्वामींच्या प्रामाणिकतेवर काही शंका नाही. सनातन गोस्वामी आचार्य, रूप गोस्वामी आचार्य. तर मग जगदानंद पंडित शर्मेनं हात खाली घेतात. इथं तर आपल्याला इथे कोण वाटतं स्थितप्रज्ञ व्यक्ती कोण आहे? तुम्हाला काय वाटतं कोण एक स्थितप्रज्ञ व्यक्ती? सनातन गोस्वामी इथे काय करतात, एका आत्मसाक्षात्कार किंवा स्थितप्रज्ञ व्यक्तीचं लक्षण प्रकट करतात. की आता काय झालं, एक प्रोवोकिंग सिच्युएशन क्रिएट झाली आहे की नाही, लगेच त्यांच्यावर कोणीतरी हात उघडला, परंतु ते किती प्रेमाने बोलले आणि वरून त्यांना काय केलं, स्तुती केली, त्यांना ऍप्रिशिएट केलं. ते म्हटले जगदानंद तुझ्या इतकं लॉयल किंवा तुझे इतकं प्रेम जर माझं चैतन्य वापरून असलं असतं तर किती बरं झालं असतं. तर या उदाहरणावरून आपण समजू शकतो की एक स्थितप्रज्ञ व्यक्ती कसा वागतो. तर असंच बऱ्याच वेळा काय होतं, भक्त खूप सेवा करतात पण ते त्यांचं काय होतं, बिहेवियर बरोबर नसतं, ते वागत बरोबर नाही, बोलताना उद्धटवाणी बोलणार किंवा त्यांच्या भाषेमध्ये तो अरोगन्स असणार, ते उद्धटपणा. हा, तर ते उद्धटपणा त्यांच्या बोलण्यामध्ये, सेवा ते इतकी करणार, इतकी सेवा करणार, परंतु त्यांच्या बोलण्यामध्ये काय असणार, उद्धटपणा असणार. तर कधी कधी एखाद्या व्यक्तीचं प्रभुपाद किंवा प्रभुपादांच्या मिशनवरती पण खूप प्रेम असतं, परंतु कधी कधी ते एक्स्ट्रीमली अँग्री असतात, कधी कधी दुसऱ्याकडून खूप अपेक्षा ठेवतात, कधी कधी ते स्वतः स्वार्थी वाटतात. बाकीच्या भक्तांना कधी कधी तो व्यक्ती स्वार्थी वाटतो, कधी कधी खूप रागीट वाटतो किंवा कधी कधी त्याची खूप एक्सपेक्टेशन असतात. तर असं जर असेल तर तो व्यक्ती स्थितप्रज्ञ असू शकत नाही. सेवा खूप करतोय परंतु बाकीच्यांवर रागवतो किंवा खूप मिशनवरती प्रेम आहे, प्रभुपाद इतकं प्रभुपादांवर प्रेम आहे, परंतु जे प्रभुपादांचे गोष्टी आहेत किंवा प्रभुपादांशी अलाइन ज्या गोष्टी आहेत, कधी त्यांच्या रागवतो किंवा त्यांच्याकडून भक्तांकडून खूप अपेक्षा ठेवणं किंवा सेल्फिश स्वार्थी बनणं. तर ह्या गोष्टी काय आपल्याला सांगतात की आपण म्हणजे आपण स्थितप्रज्ञ झालेलो नाही. तर बऱ्याच वेळा अशा लोकांशी किंवा अशा भक्तांशी आपल्या भक्त समाजामध्ये कसं डील करायचं आपल्याला समजत नाही. कधी कधी आपण चुकतो, कधी कधी ते चुकतात. त्यामुळं हा जी गोष्ट किंवा हा जो टॉपिक आहे हे काही नॉर्मल नाही. तर आपला व्यवहार आणि आपलं बोलणं याचं रूट कॉज किंवा याचं मूळ काय आहे, आपले विचार, ठीक आहे नाही. तर असं म्हटलं जातं, वॉच युअर थॉट्स इट बिकम्स वर्ड्स. म्हणजे आपले जर विचार आपण ऑब्झर्व केले तर ते काय होतं, आपण कळेल आपल्याला, आपल्या विचारांमुळे आपले तसे शब्द आहेत, आपले जे विचार आहे तसे आपले काय शब्द आहेत. वॉच युअर वर्ड्स इट बिकम्स ऍक्शन. आपले शब्दानुसार बरोबर आपण मग तसं कार्य करतो. वॉच युअर ऍक्शन्स इट बिकम्स हॅबिट. आपले ज्या आपण जे कार्य करतो किंवा जसं वागतो ते आपल्या सवयी बनून जातात. वॉच युअर हॅबिट इट बिकम्स युअर कॅरेक्टर. आपलं तसं वागतो म्हणून मग आपल्याला समजतं, आपण म्हणतो ना अरे काय सर्किट आलं, हे की नाही. का बरं असं म्हणतो, कारण आपल्याला समजतं याच्या संग किती व्यवस्थित वागा हा वेगळंच काहीतरी करतो. म्हणजे काय होतं, कॅरेक्टर फॉर्म. किंवा एखादा व्यक्ती त्याबद्दल लगेच फक्त बोलणार नाही, ते प्रभूजी किंवा त्या माताजी अतिशय नम्र आहे, एक शब्द जास्त बोलणार नाही, एकदम उत्तम प्रकारे सेवा करतात. हे कशावरून ठरतं, आपले विचार, शब्द, आपल्या कृती आणि आपले चरित्र, कॅरेक्टर. मग वॉच युअर कॅरेक्टर इट बिकम्स कल्चर. आपलं जर आपण मग कॅरेक्टरवरून काय होणार, मग आपला भक्त समाज बनणार. जर सगळे सनकी राहिले तर कसं होईल, दररोज भांडणं होते आहे की नाही. म्हणजे भागवतम क्लासच्या ऐवजी काय होणार, दररोज भांडणांचा क्लास होणार. परंतु एक कल्चर किंवा एक समाज व्यवस्था टिकवण्यासाठी काय लागतं, कल्चर असतं. ते कल्चर बनणार. म्हणून आपल्याला कुठं सुरुवात करायला पाहिजे, पहिले विचार. आपल्या विचारांमध्ये परिवर्तन यायला पाहिजे. मग आपले बरोबर शब्दही बदलतील, आपल्या कृती बदलतील, आपल्या सवयी बदलतील, आपलं चरित्र बदलेल आणि मग काय होणार, एक सुंदर कल्चर बनणार. म्हणून विचार हे कल्चर किंवा
समाज व्यवस्था याच्यामध्ये काय आहे, खूप साऱ्या स्टेप्स आहेत, पायऱ्या आहेत, परंतु ती सुरुवात कशापासून होणार, विचारांपासून. म्हणून सनातन गोस्वामी जे आहेत की त्यांनी जगदानंद पंडितांना कसं बोलले, ते लविंगली कम्पॅशनेटली बोलले. त्यांनी असं म्हटले नाही मी एक दगड उचलून मागे लागू नाही. तर त्याचप्रमाणे ते क्रोधी झाले, ते विरोध करू शकले असते. तुला काय अक्कल आहे, तू आजच आला जगन्नाथपुरीवरून, मी वृंदावन इथं राहतोय, तुला काय माहिती कुणाला सरस्वती कोण आहे कोण काय, बोलू शकले असते. परंतु तसं बोलले का, ते नाही बोलले. एकदम सिम्पॅथेटिकल बोलले, सहानुभूतीपूर्वक बोलले आणि आदरपूर्वक, आणि त्यांचं गुण हायलाइट केले त्यांनी. जगन्नाथ तुझे किती प्रेम आहे चैतन्य महाप्रभूंवरती, तसं माझं राहिलं असतं तर बरं झालं असतं. त्याचप्रमाणे जे आई वडील आहेत ते मुलांची कसं असंच वागतात, आहे की नाही. मुलं जरी त्यांना काही केले तरी आई वडील तुरंत कधी असं वागत नाही. नॅचरली ते काय करतात, टॉलरन्स म्हणजे सहनशीलता आणि पेशन्स म्हणजे धैर्य ठेवतात. मुलं सुधरतील, आता सुधरतील, असं थोडं पेशन्स आणि धैर्य ठेवलं पाहिजे आणि सहनशीलता. म्हणून आपण वैष्णव संघात आपण वागताना आपण भक्तांना कसं बघितलं पाहिजे, हा एक खूप महत्वाचा पॉईंट. तर भक्तांना बघताना आपण कोणत्या दृष्टीने बघितलं पाहिजे, सहानुभूतीच्या दृष्टीने बघितलं पाहिजे. फक्त आपले दुश्मन आहे दृष्टीने नाही, कोणत्या दृष्टीने, सहानुभूती. भक्तांना आपण कंपॅशन दयेच्या भावनेने बघितलं पाहिजे. अजून भक्तांना ग्रॅटिट्यूड कृतज्ञतापूर्वक बघितलं पाहिजे की या भक्तांमुळे मी भक्तीमध्ये आलो, किंवा या भक्तांच्या दयेमुळेच, किंवा आपण ठीक आहे. जसं कधी प्रसाद वाढताना होईल किंवा सेवा करताना होईल, आपल्याला कदाचित असं वाटेल की अरे तो थोडासा टंगळ मंगळ करतोय, पण ठीक आहे, तरी सुद्धा कंपॅशनेटली बघितलं पाहिजे सांगताना बोलताना. परत आपण थँकफुलनेसच्या दृष्टीने बघितलं पाहिजे, धन्यवादपूर्वक. की जसं आपल्याला महत्व कधी प्राप्त होतं, जेव्हा आपल्याला भक्त लोक काहीतरी देत असतात, आहे की नाही. जसं समजा आता मी आहे, ठीक आहे, मला या विठ्ठलांप्रमाणे तू संडे क्लास आहे, ठीक आहे, त्याच्या 4 लोकांना आवडेल, ठीक आहे, ते म्हणतील ठीक आहे, किंवा काही लोकांना क्रिटिसाइज पण करतील, ते म्हणतील काय बरोबर नाही झालं असं तसं. परंतु याचं सर्व श्रेय जर कोण 4 लोक चांगले म्हणजे क्रेडिट कोणाला आहे, जे मॅनेजमेंटचे व्यक्ती आहेत ते अजून जर म्हटलं ते काय म्हटले तू दे, आहे का नाही. त्याचप्रमाणे भक्तांना कसं बघितलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला आपण काय बघितलं पाहिजे, थँकफुलनेस. कारण का, जसं समजा कोणी प्रॉपर ड्रेसिंग करणार आहे, कोणी हार बनवणार आहे, कोणी राजभोग बनवणार आहे, कोणी आरती करणार आहे, कोणी भगवान शृंगार करणार आहे, कोणी झाडू पोछा करणार आहे, कोणी स्टॉल सांभाळते, कोणी ब्रह्मचारी झाले, ब्रह्मचारी आश्रममध्ये कोण साफसफाई करते, कोणी अकाउंटिंग करते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे सेवेमध्ये भक्त युक्त आहे. कोणी इकडे भक्तांसाठी प्रसाद बनवते, कोणी भांडी घासते. तसे वेगवेगळ्या सेवेमध्ये सर्व भक्त युक्त आहे. म्हणून आपण भक्तांकडे कोणताही भक्त असो त्याचं काहीतरी योगदान या प्रभुपादांच्या मिशनमध्ये असल्यामुळे त्या व्यक्तीकडे बघताना या सगळ्याच गोष्टी पण त्याच्याकडे सहानुभूतीपूर्वक, त्याच्याकडे कंपॅशनेट पूर्वक म्हणजे दया भावनेनं, त्याच्याकडे कृतज्ञतापूर्वक की तो एक आपले सेवेत युक्त आहे किंवा कॉन्ट्रीब्युशन त्याचं देत आहे, एक थँकफुलनेसच्या दृष्टीने बघितलं पाहिजे. किंवा आपण भक्तांकडून काय काय रिसीव्ह केलंय, आपल्याला बरेच वेळा प्रसाद दिलाय, आपल्याला बऱ्याच वेळा यात्रेत घेऊन गेले, इतकी सारी दगदगीत आपल्याला यात्रा करून आणली, किंवा कोणी वरिष्ठ भक्तांना भेटवलं, असं खूप साऱ्या गोष्टी केलेल्या असतात. आपण भक्तांकडे बघितलं पाहिजे, त्यांच्या गुणांकडे, त्यांचे जे उत्तम गुण आहेत त्या गुणांना हायलाइट केलं पाहिजे. किंवा आपण भक्तांकडे या दृष्टीने बघितलं पाहिजे त्यांनी श्री प्रभुपादांच्या मिशनमध्ये काय काय कॉन्ट्रीब्यूट केलेले, काय काय सेवा देत आहेत, किती संघर्ष करत आहेत. दिवसभर मंदिरच्या इतक्या सेवा, मॅनेजमेंट, गोशाळा आहे की नाही, या सगळ्या गोष्टी, मंदिराच्या सेवा, भक्तांचे प्रॉब्लेम, काउन्सिलिंग, कितीतरी समस्यांवर इतका वेळ ते लोक घालवत आहेत. तर अशा दृष्टीने आपण त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. किंवा आपल्या वैयक्तिक आपल्या जीवनात बघितलं पाहिजे की समजा यादवेंद्र प्रभू आहे, माझ्या जीवनासाठी त्यांचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे, किंवा जे भक्त असतील आपल्या आजूबाजूला, तर आपण त्यांच्याकडे या दृष्टीने बघितलं पाहिजे.
जेव्हा आपण असं आपल्या विचारात किंवा आपल्या दृष्टीमध्ये हा बदल करून घेऊ तेव्हा काय होणार, हे जे आपण पूर्वी ऐकलं की आपले विचार, वर्ड, थॉट, हॅबिट, ऍक्शन या सगळ्या गोष्टी काय होणार, बदलणार. आपलं कल्चर पण बदलणार. वागण्या बोलण्यात म्हणजे आपल्याला जे चेंज कुठं आणायचं आहे, आपल्याला विचार, वृत्ती आणि व्यवहार म्हणजे बोलणं. व्यवहार म्हणजे काय, व्यवहारामध्ये कृती आली आणि बोलणं. वृत्ती म्हणजे काय आले, आपण कसं विचार करतो किंवा आपलं कसं आपल्या कशी सवय आहे किंवा कसं वागणं बोलणं आहे आपलं, तर याच्यामध्ये बदल तेव्हा होणार, त्याशिवाय बदल होणार नाही. तर असं जेव्हा आपलं एक आपण स्वतःचं फॉर्मॅट बनवू किंवा ह्या गोष्टी जेव्हा आपल्या गोष्टीमध्ये राहतील, भक्तांकडे बघण्याचा दृष्टिकोन, तेव्हा जरी काही घटना घडली तुरंत आपण असं एकदम हार्शली त्यांच्याशी वागणार नाही किंवा त्यांना डायरेक्ट ब्लेम करणार नाही. काही जर घटना घडली तर आपण तुरंत असं म्हणणार नाही त्याच्यामुळेच घडली, याच्यामुळेच घडली, हा यानेच असं केलं, त्यानेच तसं केलं. त्याला हार्मफुल होईल असं आपण कुठलीही गोष्ट करणार नाही. आणि याची खूप जास्त गरज आहे की अशी दृष्टी आणणं, की भक्तांकडे बघण्याचा दृष्टिकोन. बऱ्याच वेळा काय होतं, स्वाभाविक बघा एखाद्या बारमध्ये जावं किंवा बाहेर आपण गेलो, आपल्याला बऱ्याच वेळा कॅज्युअली घेतो भक्तांना, आपण आलो भक्तांच्या संघामध्ये तर भक्तांना आपण एकदम लाईटली समजतो, काय हा ते असं बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं. परंतु भक्त बनणं किती अवघड गोष्ट आहे. जे प्रचार करतात त्यांना माहिती. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज म्हणायचे की किती गॅलन्स ऑफ ब्लड वाया घालावं लागतं, खर्च करावं लागतं, आठवावं लागते तेव्हा भक्त बनतात. तर सोपी गोष्ट नाही भक्त बनणं. त्याच्यामध्ये प्रत्येक उत्तम भक्त बनणं, गुणवान भक्त बनणं, जे भक्तांचे स्तर आहे, उच्च कोटीचं भक्त बनणं सोपी गोष्ट नाही. किंवा बनवणं, त्याच्यावरती कार्य करणं, त्याला तशा प्रकारचं काउन्सिलिंग, गायडन्स, शास्त्रामध्ये रेफरन्स, त्यानुसार काउन्सिलिंग करणं आणि तसं त्याच्यामध्ये परिवर्तन होणं किंवा आपल्या स्वतःमध्ये तसं परिवर्तन होणं, या एकदम सहज साध्या सोप्या गोष्टी नाही. कारण आपण आपले इतके करोडो जन्म विषय भोगामध्ये घातले, कितीतरी या ऐश्वर्यामध्ये घातले किंवा या भवसागरामध्ये आपण वारंवार या संसारातल्या गोष्टींमध्ये घातलेल्या असल्यामुळे ते आपल्या जे सूक्ष्म शरीर आहे त्याच्यामध्ये छापलेले आपल्या मनामध्ये किंवा आपल्या चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये ते सहज जात नाही. आपलं स्वाभाविक आपलं लगेच वृत्ती बदलत नाही. जसे जगदानंद पंडित आहे, त्यांना तुरंत वाटलं की नाही की मी वेगळ्या प्रकारे रिॲक्ट केलं सनातन गोस्वामीला, एक मडका उचलून त्यांना मारणार होतं. पण सनातन गोस्वामी कसं बिहेव केला, सिंपॅथिक, सहानुभूतीपूर्वक बोलले. परत कसं बोलले, आदराने बोलले. अजून काय बोलले, त्यांचा एक गुण महत्वाचा हायलाइट केला की म्हटले तुमची किती शरणागती किंवा तुमची किती स्थिरता आहे चैतन्य महाप्रभू, कशी माझ्याकडे राहिली असते. तर ते ऐकल्यावरती स्वाभाविक किती जरी क्रुद्ध व्यक्ती असेल तर काय होणार, त्याला वाईट वाटणार की मी उगाच अशी गोष्ट केली. कारण ते जे सनातन गोस्वामी त्यांनी असं जरी वागले जगदानंद पंडित, तर त्यांच्याकडे कसं बघितलं, त्यांना माहित आहे की हे इतके सुंदर व्यंजन बनवून चैतन्य महाप्रभूंना किंवा वैष्णवांना खाऊ घालतात, हे त्यांना माहित आहे. किंवा हे चैतन्य महाप्रभूंचे निष्ठावान भक्त आहे म्हणून ते कसे त्यांच्याशी जरी चुकून आता एक असं एक प्रसंग निर्माण झाला की ते क्रोधित झाले, परंतु सनातन गोस्वामींनी कसं वागले, एकदम प्रेमाने वागले, दयापूर्ण भावनेनं, दयापूर्ण दृष्टीने बघितलं जगदानंद पंडितांना आपला दुश्मन किंवा शत्रू, कॉम्पिटिटर, स्पर्धात्मक किंवा ईर्ष्येनं बघितलं नाही त्यांनी. तर तीच भावना किंवा अशी जी वृत्ती आहे, असे जे विचार किंवा असं जर बिहेवियर आणि असं बोलणं जे सनातन गोस्वामी जसं बोलले तसं आपण सर्वांनी तुरंत, बऱ्याच वेळा काही तुरंत रिॲक्ट न करणं कधीही चांगलं असतं. तर बेनिफिट ऑफ डाऊट हा जो एक गोष्ट आहे ती आपण दिली पाहिजे. बऱ्याच वेळा आपण काय होतं, मी असंच केलं, मी तसं केलेलं नसतं बऱ्याच वेळा, परंतु आपण मात्र ते आपला ग्रह झालेला असतो तसं की ह्याने असं केलं, त्याने तसं केलं, परंतु त्याची तशी काही भावना नसते कधी कधी. तर ते आपण बेनिफिट ऑफ डाऊट भक्तांना दिला पाहिजे. आणि तो कधी देणार, जेव्हा आपण भक्तांकडे सिंपॅथीने बघणार, कंपॅशनेटली बघणार. तर एक लेटेस्ट उदाहरण सांगतो. जसं आम्ही आता पाचवडला बीजी कॉन्टेस्ट करत होतो, तर तिथले एक ब्रह्मचारी थोडं आमचा अबोला झाला काही कारणास्तव, परंतु बीजी कॉन्टेस्टमध्ये ते उत्साहाने भाग घेत होते. आणि दुसऱ्या दिवशी जे गीता प्रज्ञेश्वर परीक्षा सुरू झाली आणि त्यांच्याकडून गाडी धडकली
गाडी मागून चमकली का कुठलीच होती. तर मग त्यांना म्हटलं अरे गाडी कुठली प्रभूजींची किंवा डायरेक्ट झाली असं तसं. ते आले मला म्हणजे प्रभूजी गाडी माझी चूक आहे म्हणे आणि मी भरून देतो म्हणे. म्हटलं चालूच असते म्हटलं प्रभूजी सेवेमध्ये अशा गोष्टी होतच राहतात, गाडी काचा होत नाही आणि त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हटलं. मी पण गॅरेजला गेलो आणि लगेच त्या दिवशी झालं गोष्ट नॉर्मल सॉल्व झाली एकदम. परत एकमेकांशी प्रेमाने आदराने बोलू लागलो आम्ही आणि झालं परत तो अबोला दूर झाला. तर म्हणजे सांगायचं काय की सिंपल जेव्हा अशी गोष्ट घडली, आता जर गाडी फुटली त्याला 10,000 रुपये खर्च आला तर एखादा रागवला असता काय आपले जर भाग आहे की गाडी धडकवली असं केलं तसं केलं. तसं जर बोलला असतं तर काय झालं असतं, गोष्ट बिघडली असते किंवा अजून मग त्याचा परिणाम वाईट झाला आणि आपलं जे संबंध आहे ते अजून खराब झाले असते. परंतु तिथं त्यांची बाजू घेतली. म्हटलं ठीक आहे कुठंच असते असे की होतच राहतात गोष्टी, रस्त्यावर होत असते किंवा धावपळीत या शाळेतून त्या शाळेत जायचे गडबडीत गोष्टी घडत राहतात. तर या गोष्टी लगेच काय झालं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तर म्हणून वैष्णव संघात आपण क्रोध न दाखवता कृतज्ञता दाखवणं आवश्यक आहे. एक सहानुभूती प्रत्येक भक्तांप्रती आपली सहानुभूती. आपल्याला कदाचित एखाद्याची काही सवय आवडणार नाही तर आपण थोडं डिस्टन्सवर राहतो. अति क्लोज जाणे किंवा आपण बरेच वेळा मग क्लोज आलो की एकदम भक्तांना असं एकदम चिंदी समजतो, काहीतरी कृतज्ञता राहत नाही आपल्याला की भक्त लोक मंदिरामध्ये किती कॉन्ट्रीब्युशन करत आहे किंवा त्यांच्या सेवेबद्दल आपल्याला कधी कधी माहिती नसतं. तर आपल्या बीडच्या मंदिरातला 4-5 वर्षापूर्वी असा एक किस्सा घडला की भरपूर भक्तांना तक्रार आल्या की प्रसाद वाढणारे भक्त असं करतात तसं करतात. तर मग त्यांना एकदा व्यवस्थित समजावून सांगितलं. त्याच्यानंतर खूप बदल झाला की जे जरी भक्त उरलेले ते सर्वांना गोळा करून आणतात शेवटी. आजही ती गोष्ट सुरू आहे आणि परत सगळ्यांना प्रसाद खाऊ वगैरे घेतात. तर असं थोडं जर आता त्यावेळेस म्हटलं असतं आपण एक गट करू आणि तो एक गट करू आणि मग गटबाजी आणि मग ते ग्रुपिझम आणि मग यांनी असं म्हटलं आणि आपण त्यांनी तसं करू, या गोष्टीमध्ये काय होतं आपल्याकडून अपराध होता. आणि अपराध भक्तीमध्ये कसे हाती मारतो. जसं हत्ती बागेत गेला तो उद्ध्वस्त करून टाकतो की गार्डन आहे, ते झाडं लावलेले किंवा फुलाचे झाड आहे, तो सगळं उपसून फेकतो. तर आपल्या भक्तीमध्ये काय होतं, साधंच ब्रेक लागत नाही, हा एकदम मोठी बाधा निर्माण होते. आपली तिथं आपली प्रगतीच खंडित होते. तर ते होऊ नये. आणि कधी कधी आपल्याला वाटतं की काय साधा भक्त आहे, याला बोललं बी याला रागवलं, परंतु भगवंत मात्र आपल्याला सोडणार नाही. तो फक्त काही रिॲक्ट करणार नाही किंवा आपण त्याला काहीतरी उद्धटपणे बोललो, काहीतरी रागवलो, आपला ॲटिट्यूड दाखवायचा प्रयत्न केला किंवा मी काय पदावरती स्थित आहे असं दाखवण्याचा काही प्रयत्न केला, ठीक आहे, तो क्षमता नाही त्याची म्हणून किंवा कदाचित त्याचा स्वभाव नंबर असेल तो काही बोलणार नाही. परंतु जे ही सिस्टीम आहे आपल्याला सोडणार नाही. कर्मणा दैवनित्रे हे आपल्याला कधीच सोडत नाही. म्हणून आपण भक्तांना नेहमी बेनिफिट ऑफ डाऊट, सहानुभूतीपूर्वक, कृतज्ञतापूर्वक. नाहीतर मग असं होतंय की 2004ला भांडणं झाले, आता 2024 20 वर्ष झाले आम्ही एकमेकांचं तोंड पण बघत, याला काही अर्थ नाही. म्हणून भक्तांकडे कृतज्ञता, कॉम्पॅशनेट, त्यांनी काय काय सेवा केल्या आहेत, कितीतरी वेळा त्याग केलाय. जसं विठ्ठलानंद प्रभू आणि अजून प्रभू आपला फेस्टिवल झाला त्याआधी सांगत होते की तरी सगळ्यांबद्दल ते सांगू शकले नाही वेळेच्या अभावामुळे, परंतु काही भक्तांचे नावं घेऊन ते सांगत होते आहे की नाही. किती सॅक्रिफाईस केलं त्यांनी, की इतका वेळ त्यांची शक्ती सेवेमध्ये लावली सगळ्याच भक्तांनी. मी आताच आमचा ऑनलाईन क्लास होता तर त्याच्यामध्ये सेवेची जबाबदारी घेणं हा टॉपिक होता. टेकिंग इनिशिएटिव्ह इन सर्व्हिस. आपण सेवेमध्ये जबाबदारी घ्यायला पाहिजे. नाहीतर येतो आपण जातो हाताची घडी आणि बस चाललो आपण, त्याला काही अर्थ नाही. आपण भगवंत सगळ्यात पहिले आपण हे स्मरणात ठेवलं पाहिजे, आपण कोण आहे, भगवंताची सेवक. आणि आपण सेवा करणार नाही तोपर्यंत आपले इंद्रिय अजिबात शुद्ध होणार नाही. जोपर्यंत इंद्रिय शुद्ध होणार नाही तोपर्यंत विचारात किंवा आपल्या वृत्तीमध्ये, आपल्या व्यवहारात, आपल्या आदान प्रदानात बदल होणार नाही. आपला अहंकार तसं जात नाही. म्हणून जसं राधेश्याम प्रभू म्हटले, मी इतके वर्ष झाले ब्राह्मण दीक्षा घेतली पण मी किती वर्ष पण असं नाही की प्रभूची सेवा करत नाही, प्रभूची भांडे घासतात आजही. हा प्रभूची सब्जी कधी
करणार, सर्विंग करणार, किंवा खूप सारे जगभरातल्या मंदिरांचे सगळे मॅनेजमेंटचे अध्यक्ष लोक असतील, कोणी ब्रह्मचारी असतील, कोणी ग्रहस्थ असतील, सगळे जातात कशासाठी? काउन्सिलिंग घेण्यासाठी. कारण एकदम समजदार व्यक्ती ते सांगतील की जरी काही प्रसंग घडलाय त्याच्यातून कसं बाहेर पडलं पाहिजे, परत कसे संबंध व्यवस्थित सुधारले पाहिजे किंवा राहतील, आणि जेणेकरून आपल्यावर कुठले अपराधजन्य गोष्टी घडणार नाही आणि आपला आध्यात्मिक विकास होईल. आपल्यावरती अहंकार, ईर्ष्या, द्वेष याच्या अनर्थ निवृत्तीची जी स्टेज आहे ती हवी होणार नाही. कारण सगळ्यात लांब चालणारी गोष्ट म्हणजे काय? अनर्थ निवृत्ती. आपली श्रद्धा आहे, साधू संघात आलो, भजन क्रिया होईल, परंतु अनर्थ निवृत्ती जोपर्यंत आपले विचार, बिहेवियर, वागण्यात बोलण्यात बदल होणार नाही, अनर्थ निवृत्तीतून आपण सहजासहजी मोकळं होणार नाही किंवा लवकर सुटत नाही. जन्मोजन्मी चालू शकते ही गोष्ट किंवा पूर्ण आयुष्यभर लागू शकते. तर अनर्थ निवृत्ती होण्यासाठी वैष्णवांशी व्यवस्थित व्यवहार आणि आपल्या इंद्रियांची भगवंताच्या सेवेमध्ये एंगेजमेंट युक्त करणं त्याला, तेव्हाच या गोष्टीतून बाहेर येऊ आपण. आणि मग अशा नंतर आपण भक्तांना कधीच युजलेस किंवा काहीतरी त्यांच्याबद्दल असं परसेप्शन धरून बसणार नाही की तो असाच किंवा तो तसाच आहे. आणि असं मग दशकाचे दशक किंवा 20 वर्ष झाले, 14 वर्ष झाले, त्यांनी मला तिथे मुद्दामून गुलाबजामुन दिलेच नाही, ताटात ते डोक्यात धरून बसणार किंवा याने असंच केलं, त्यांनी तसंच केलं, तर ते राहणार नाही. ते राहिलं म्हणजे काय होणार? ही गोष्ट असं एखादी जखम आहे, त्याची ट्रीटमेंटच नाही केली, ती वाढत 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 वाढत. तर पाचोऱ्यात एक तिथं 4-5 कुत्रे येतात, तर एकाच्या गळ्याला थोडस जखम झाली. मी म्हटलं आपण ते, आणि ते जवळ पण येत नव्हतं, फक्त चपाती दिली तर घेणार, परंतु असं बिलकुल जवळ येत नव्हतं. त्याला कसं औषध देणार? मग सगळे फक्त विचार करू लागला त्याला काय करावं लागेल. मग आम्ही 2-4 दिवस डिले झाला की काय करायचं काय नाही करायचं. तोपर्यंत जखम वाढली, त्याच्यामध्ये काही जंतू पडले. मग आम्ही थोडं वरून टाकायचं औषध आणलं आधी. मग तो असं झोपला की आम्ही ट्राय करायचो गुपचूप जाऊन असं औषध. थोडी बरी झाली, परत अजून थोडं बरं झालं. मग मी माझा एक मित्र डॉक्टर आहे, जनावरांना त्याला फोन लावला. त्याला म्हटलं की टॅबलेट अजून असल्या तर दे, त्याला दुधात देऊ आम्ही. ते घेतलं. परंतु मग आपले तिथे डॉक्टर होते प्रभूजी, मला वाटलं होमिओपॅथिक डॉक्टर देऊ शकणार नाही, पण ते म्हटले प्रभूजी मी तुम्हाला टॅबलेट पाठवते इकडून. त्यांनी टॅबलेट्स पाठवले, दिल्या, बरं वाटलं त्याला. परंतु ते जर तसंच राहिलं असतं, त्याचा पूर्ण गळा खराब झाला असता, तर तो मेलही असता. तसंच आहे आपल्याला. आपण जर का ते ठेवलं ते आपल्यालाच नुकसान करते आतमध्ये. क्लिअर करून टाकलेलं कधी पण चांगलं. थोडंसं वांछा कल्पतरुभ्यश्च किंवा ठीक आहे क्षमा मागूया, क्षमा करा असं बोलल्याने काही लहान होणार नाही. किंवा एवढं नाही बोललं, थोडंसं ॲप्रिशिएटिव्ह किंवा सहानुभूतीपूर्वक जरी आपण थोडा व्यवहार केला किंवा कधी आवश्यकता पडली हेल्प केली, तुरंत काय होतं, गोष्टी तिथे संपून जातात आणि आपण पुढे जातो. म्हणून आपण हा जो इगरनेस आहे की आपल्याला स्वतःच्या जीवनामध्ये मॉडिफाय करायला पाहिजे. आणि हे जर नाही केलं, मग ठीक आहे आपण मनुष्य योनीमध्ये आलो, त्याच्यात अजून आपलं भाग्य उजळलं की आपण आपल्यामध्ये थोडी श्रद्धा होती आणि आपण म्हसोबा खंडोबाकडे नाही लावली श्रद्धा आपल्याला भक्त भेटले. आणि विशेष करून गौडीय संप्रदायाला श्री गुरुबाबांच्या कृपेने जोडल्या गेलो आणि एकदम उच्च कोटीची भक्ती किंवा जे खरोखर जी प्लॅनेटरी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये जे कसं हायरार्की आहे, कसं प्रशासन आहे, जसं साधं गव्हर्नमेंट असतं की नाही, मोदी गव्हर्नमेंट, नंतर मग स्टेट गव्हर्नमेंट, मग प्रत्येकाचं हायरार्की असते की एका अंडर एक कसं काम करतो. तर आपल्याला हे समजलं नाही तर समजणारच नाही. आता कुंभमेळ्याचे तुम्ही इंटरव्ह्यू बघा, त्यांना विचारतात की ईश्वर कोण आहे. मी एक मोठ्या साधूचा इंटरव्ह्यू ऐकला. ते म्हणते ते एवढं सोपं आहे काय सांगणं, तू आतमध्ये चिंतन कर, तुला समजेल काय आहे. पण प्रभुपादांनी क्रिस्टल क्लिअर सांगितलं, भगवंत कोण आहे? कृष्ण आहे. आणि कृष्णांच्या लीला आहे की श्रीमद भागवतम गीता आपल्याला दिली एकदम आपल्याला भगवद्धामात जाण्यासाठी. आणि प्रभुपादांनी या गोष्टी सगळ्या इस्टॅब्लिश केल्या की विग्रह दिले आपल्याला, आता आपल्याला सेवेची सवय लागावी. नाही तर भगवद्धामात गेल्यावर तिथं आपल्याला तरी देणारच नाही, लात मारून खाली पाठवते. परंतु तिथं आपण चालणार नाही असं की ॲटिट्यूड घेऊन गेलं, आपल्याला इंटरेस्ट नाही तसं. तर आपण सेवेत लागल्यावरती काय होणार? नम्र होणार किंवा आपल्यामध्ये तो एक सॉफ्टनेस येणार. तुम्ही बघा वृंदावनचे लोक आज इतके सॉफ्टनेस आहे त्यांच्यामध्ये, ते असे हार्श नाही लागले. ते बोलताना पण कसं म्हणणार, अरे किंवा हे लाला असं म्हणणार रस्त्याने.
ते असे रागवणार नाही लगेच, किंवा बोलताना सुद्धा जरी त्यांचं व्यवहार एकदम सॉफ्ट आहे किंवा एकदम सहानुभूतीपूर्वक औदार्यपूर्ण आहे, म्हणून त्यांना भगवंतामा जागा आहे. आपण तसं बनलो नाही तर आल्या आल्या तिथले द्वारपाल आपल्याला एका लगेच परत पाठवतील आपल्या गावात, जिथं आपल्याला ठीक आहे तू इथंच नीट होशील, तर आपल्याला जागा मिळणार नाही भगवंतामध्ये. म्हणून आपल्याला हे परिवर्तन करणं किंवा हे बदल करून घेणं आवश्यक आहे. तर आपल्याला काय बनायचं आहे, सेल्फ अवेअर बनायचे. आपण स्वतःचं मॅनेजमेंट करायला पाहिजे की आपले इमोशन्स आहे, आपले विचार किंवा आपलं जे बिहेवियर आहे, जरी आपण आता चुकलो परंतु त्याच्यावर काहीतरी चिंतन करायला पाहिजे. मग आपल्याला कळणार की आपले इनर क्लायमेट, आपल्या आतमध्ये हृदयात काय चाललंय, आपलं आत्मपरीक्षण केलं, आत्मचिंतन. म्हणून भक्तीमध्ये मनन जी गोष्ट आहे त्याला जस्ट बावळ्यासारखं येतो, वागतो, उठतो, बोलतो, खातो, काही अर्थ नाही त्याला. आपण काहीतरी सूक्ष्म चिंतन करतो किंवा दुसऱ्याचं व्यवहार बघून आपण शिकतोय की आपण असं नाही करणार किंवा आपण असं करायला पाहिजे. एखादा एकदम पॉझिटिव्ह गोष्ट आहे, आपण असं करायला पाहिजे, किंवा काही चुकीचं गोष्ट घडली परंतु आपण असं करणार नाही. म्हणून जे भक्तिरसामृत सिंधूमध्ये जे दिलेले वैष्णव गुण, त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. थोडंसं आपण दिलं पाहिजे वेळ, नाहीतर काय कलीचं मोठं शस्त्र मोबाईल आलेलं आहे, त्याच्यातच आपला टाइमपास चाललाय. तर थोडंसं वेळ काढून आत्मपरीक्षण करणं, आणि जसं भक्तिरसामृत सिंधू आहे, वैष्णव गुण, त्याच्यावरती थोडं लक्ष दिलं, आपल्याला इनर क्लायमेट, आपल्या आत काय चाललंय, आपण कुठे आहे, आपलं जायचं इथं आहे, आपण कुठे आहे, अजून जमिनीवर तरी आहे का, खालीच आहे एकदम, आपल्याला समजेल. आणि मग त्याने आपण मग अजून बदल करण्याची आवश्यकता आहे, तर आपल्याला ते समजेल. तर ते दोन बिहेवियर, एक रिअलिस्टिक म्हणजे खरोखर असं वागायला पाहिजे, आणि आयडियलिस्टिक म्हणजे त्याच्या मनात असतं की मला लोकांनी असं केलं पाहिजे, मला खूप आदर दिला पाहिजे. तर एक असं आयडियलिस्टिक बिहेवियरमध्ये व्यक्ती काय विचार करतो की मी किती ग्रेट आहे, तो स्वतःच सांगणार, मला सर्वांनी प्रेम करायला पाहिजे, माझा सर्वांनी आदर करायला पाहिजे, मी म्हणतो तसं माय वे इज हायवे, हे काय असे व्यक्ती. पण रिअलिस्टिक खरा व्यक्ती किंवा खरा एक भक्त आहे, त्याचं कसं असतं, तो जे आपण विचार करतो आणि वागतो तसं जर, म्हणजे समजा माझे जसे विचार आहे किंवा मी जसं वागायचा प्रयत्न करतो तसं जर दुसऱ्या भक्तांना वाटते की ठीक आहे, बरोबर आहे, किंवा ॲप्रिशिएट करत आहे, तर तो ठीक आहे, म्हणजे तो खरं मानतो की ठीक आहे तसं असू शकतं. किंवा दुसरे भक्त तसे वागत आहेत आणि त्यांचं बोलणं त्यांचं वागणं मॅचिंग आहे, तर ते म्हणणार, म्हणजे त्याला म्हणायचं रिअलिस्टिक बिहेवियर. तर एकदा अनुत्तम प्रभू जे आहेत, वरिष्ठ भक्त आहेत, मोठे प्रभूचे शिष्य आहेत, तर त्यांनी एकदा सेमिनार घेतला होता, म्हणजे काउन्सिलर्स जे आहेत त्यांचं ते सेमिनार घेत होते. आणि मग तिथं त्यांनी प्रश्न विचारला की तुमच्यापैकी असे कोण काउन्सिलर आहेत की जे एकदम एनर्जेटिक आहेत, एम्पॉवरिंग आहेत, आणि त्यांच्या जे काउन्सिल आहेत त्यांनी एकदम एम्पॉवर बूस्टिंग करतात. तर बऱ्याच जणांनी हात वरती केले, परंतु काही भक्तांनी हात वरती केले नाही. पण अनुत्तम प्रभू म्हणले, खरं तर हा प्रश्न मी तुम्हाला नाही विचारायला पाहिजे, कुणाला विचारायला पाहिजे, तुमचे जे काउन्सिल आहे. मग त्यांनी परत सेपरेशन केलं, कारण त्यावेळेस काउन्सिलिंगचा पण सेमिनार होता. मग काउन्सिलिंगच्या रूममध्ये गेल्यावरती या सगळ्या लोकांचं त्यांनी विचारलं की हे लोक खरोखर एम्पॉवर करणारे आहे का, हे खरोखर तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देणारे आहेत का, हे खरोखर चांगले, त्यांचं तुम्हाला काय वाटतं, यांची एक जर कॅरेक्टरची चरित्राची फ्रेम हे आहे का, चांगल्या फ्रेममध्ये तुम्ही ठेवताल त्यांना. तर बऱ्यापैकी सगळे जे काउन्सिल होते ते म्हटले नाही म्हणे, तसे नाही म्हणे, जे त्यांनी जसं हातवरती केलंय की आम्ही असे आहोत, आम्ही तसे आहोत, पण वास्तविक ते तसे नाही. परंतु त्याच्यामध्ये काही भक्त होते ज्यांनी हातवरती केला नव्हता. त्यांच्याबद्दल जेव्हा काउन्सिली लोक बोलू लागले की त्यांनी जरी हातवरती केलं नाही परंतु ते खरोखर चांगले, त्यांनी ते एम्पॉवर करणारे, मिशनला पुढे घेऊन जाणारे, शास्त्रांच्या आदेशांप्रमाणे आपलं जीवन यापन करणारे. तर अशा प्रकारे मग अनुत्तम प्रभू म्हटले की आपण कसं असायला, त्यांनी तेव्हा ते बदल करून सांगत होते की जे काउन्सिलर आहे तुम्ही कसं असायला पाहिजे, आणि तुम्ही स्वतःच सांगू नका की मी असं आहे, मी तसं आहे. तर ते बाकीचे जे भक्त आहेत ते तुमच्याबद्दल सांगतील की हाऊ रिअली यू आर, म्हणजे खरोखर तुम्ही कसे आहे. ते जजमेंट भक्तांवरती आहे की भक्त आपल्याला रिमार्क देतील की आपण कसे आहोत, आणि जर आपल्यामध्ये काही त्रुटी असतील नक्कीच आपण त्या बदल करून घ्यायला पाहिजे. आणि
जर असं आपण नाही करू शकलो तर आपण सेन्सिटिव्ह बनणार नाही, आहे का? सेन्सिटिव्ह बनणार नाही, मग दुसऱ्यांच्या भावनांचा किंवा त्याच्या कार्याचा, त्याच्या विचारांचा आपण आदर करणार नाही किंवा त्याला विचारात घेणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला मग हे जे आपले विचार आणि वृत्ती व्यवहार जो आहे त्याच्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे, की जेणेकरून आपला उद्देश आहे. म्हणजे काय म्हणून बऱ्याच वेळा आपण जेव्हा आपण भक्तीमध्ये येतो तेव्हा आपला उद्देश हा नसतो की इथं येऊन मला अध्यक्ष बनायचं आहे किंवा काउन्सिलर बनायचं. हा उद्देश बिलकुल नव्हताच आपल्या मनात. आपल्या मनात उद्देश काय होता की आपल्याला उच्च कोटीची भक्ती प्राप्त करायची आहे. काय करायचं आहे? आपल्याला भगवंतामध्ये जायचं आहे. हा आपला आपण सुरुवातीला येताना आपला एकदम इनोसंट निष्पाप हृदयाची भावना घेऊन आपण, परंतु इथं आल्यावरती काय होतं, आपलं लक्ष काय आहे आपलं? आता आम्ही टीटीसी कोर्स करतो त्याच्यामध्ये हीच गोष्ट शिकवली जाते की लक्ष आणि उद्देश. लक्ष काय आहे? आपला उद्देश आहे जायचंय भगवतधामामध्ये, आणि मग ते अचीव करण्यासाठी काय काय लक्ष आहे छोटे हे समजून घ्यायला पाहिजे. मला असं परिवर्तन करायला पाहिजे किंवा मी असं वागलं पाहिजे. तर मग आपण आपला उद्देश जे आहे ते त्यानुसार आपण चालत राहणार. मध्ये कितीतरी गोष्टी घडल्या पण आपल्याला माहिती आपला उद्देश काय, लक्ष काय, आपल्याला जायचं भगवतधाम. नींद आल्यावर ते काय होतं, मग आपण फसून जातो इकडे तिकडे. किंवा बघा आम्ही तर किती सेवा केली, काय आम्हाला कोण या जन्म आम्हाला काय अप्रिशिएटच करत नाही. आमच्या कधी नावं घेत नाही लिस्टमध्ये, विसरले ते तिथं जेव्हा अनाउन्समेंट करताना विसरले ते आमचं नाव कसं काय विसरले, अशी भावना आपल्या हृदयात येऊ शकते. परंतु त्याच्यासाठी आपण बिलकुल आलो नाही. आणि जेव्हा आपण असं जे वागतो, बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की आपल्याला प्रेम मिळायला पाहिजे भक्तांकडून, आदर मिळायला पाहिजे किंवा खूप तो सन्मान प्राप्त व्हायला पाहिजे. आपण त्याच्यासाठी आलो नाही. परंतु जेव्हा आपण, जसं मी म्हटलं की इथं राधेश्यामचं लेक्चर आहे, तर प्रभूजी सांगतात आपण कसं भक्तांना सहानुभूतीपूर्वक, कृतज्ञतेनं, थँकफुलनेसनं त्यांची किती सेवा आहे का नाही, आपल्या अहोरात्र सेवेमध्ये खर्च करत आहेत किंवा ते सेवेमध्ये युक्त आहे, आणि त्यांच्यामुळे इतर कितीतरी जणांना सेवेची प्रेरणा, जपाची प्रेरणा, आध्यात्मिक जीवनामध्ये पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. तर अशी जेव्हा वृत्ती किंवा हृदय आपलं बनेल की जे दुसऱ्यांचे उत्तम गुण बघू शकता येईल, त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी देणं, तर स्वाभाविक काय होणार, भगवंत आपल्याला भक्तांच्या हृदयातून प्रेम करतो. जसं चांगला प्रसाद झाला तर लगेच भक्त काय करणार, ॲप्रिशिएट करणार. म्हणजेच काय, किंवा शृंगार चांगला झाला तर फक्त येऊन तुम्हाला म्हणणार वा वा, विठ्ठलांकडून एकदम जबरदस्त शृंगार केला, किंवा महामंत्राकडून जबरदस्त शृंगार केला, किंवा या माताजीने आज एकदम जबरदस्त भाजी बनवली होती. तर हे काय आहे, भगवंताचं प्रेम. वैष्णवांच्या मुखातून आपल्याला भगवंत प्रेम करतो. डायरेक्ट येणार नाही लगेच, कारण आपण तसे शुद्ध नाही. जसं नारद मुनी दासीपुत्र होते अगोदर, भगवंत झलक थोडी दिली त्यांना, परंतु म्हटले की एवढंच तुला मिळणार ह्या जन्मात, अजून तू शुद्ध हो, मग पुढच्या जन्मामध्ये आपण म्हणजे भगवंत त्यांना नारद मुनी झाले, ते भगवंताकडे जाण्याची एंट्रीच त्यांना प्राप्त झाली. तर आपण या भौतिक जगामध्ये आधीच खूप साऱ्या बंधनांनी युक्त आहे, आपली चेतना खूप साऱ्या ठिकाणी आसक्त आहे किंवा इकडे तिकडे खर्च करून ठेवलेली आहे, आपण अडकून ठेवलेली. तर तिथून आपल्याला विड्रॉ करायचं हळूहळू. ती विड्रॉ करायचं कळणार कधी, असं वागल्यानंतरच आपल्याला तो इंटेलिजन्स येणार. सेवेमध्ये लागल्यावर, भक्तांच्या सेवेमध्ये, भगवंतांच्या सेवेमध्ये, आणि असं बिहेव केल्यावरतीच ती खरी बुद्धी प्राप्त होणार, आणि तेव्हाच आपण भगवत धामात जाण्याचे पात्र बनणार, नाही तर बनणार नाही. आणि मग असं काहीतरी हे जर आपण नाही फॉलो केलं तर काय होणार, हाती माथा अपराध आपल्याकडून घडणार, आणि आपण स्वतःच आपल्या भक्तीच्या प्रगतीत मोठा खड्डा घालून ठेवणार, जे कधीही भरणार नाही. तर त्यामुळे आपण असं बदल करून घेणं आणि अशा प्रकारे पुढे जाणं आवश्यक आहे. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारू शकतो. वैष्णवाप्रती कसं आपण समजावून घेतलं पाहिजे एकमेकांना. तर जसं सनातन गोस्वामी आणि जगदानंद पंडित जसं साई बाबांना एकदम शांततेने समजावून घेतलं, तसं पण आपण पण एकमेकांना समजून. पण जसं एकमेकांचं वैष्णवांचं एकमेकांचं भांडण होतं, त्यावेळेस एकमेकांना समजावून पण घेतो आपण, पण त्याच्याविषयी 2-3 दिवस, कमीत कमी 2-3 दिवस तरी मनामध्ये त्याच्याविषयी द्वेषामध्ये असतो. 2-3 दिवस नाही, चांगलं महिने 6 महिने राहू शकतो. येऊ शकतो आपल्याला, म्हणून तुरंत रिॲक्ट करायचं नाही. ठीक आहे, समजा आज
घडलं काही वादावादी झाली किंवा काही गोष्टी नाही पटल्या, ठीक आहे थोडंसं थांबून घ्यायचं. कधी कधी थोडासा वेळ लावून दिला ना गोष्टी हे होतात, सेटल होतात. आणि मग जेव्हा एखादी संधी मिळेल आपल्याला की त्या भक्तांची काही सेवा करता येईल का किंवा त्यांना कुठे ॲप्रिशिएट त्यांचा काही उत्तम गुण दिसला आपल्याला तर आपण तो नक्कीच, असं नाही की त्याच्याशी वाद झाला एखाद्या गोष्टीवरून आपल्याला खटकू शकते पण म्हणून गेलं ते होल पीस खराब, सफरचंद थोडंसं काय दिलं फेकून असं नाही. तर त्याच्यामध्ये काही उत्तम गुण असतील, त्यांनी कधी अजून दुसऱ्या कोणी भक्तांची सेवा केली, भगवानांची काही सेवा केली, जेव्हा आपल्याला कधी संधी मिळेल आपण ते बोलायला पाहिजे किंवा आपण त्यांना जाऊन पण म्हणू शकतो. तुरंत मी जसं उदाहरण सांगितलं मागाशी, माझं नाही का भक्त थोडस झालं, 2-4 महिने काही बोललो नाही आणि नंतर असं एक प्रसंग घडला की ते गाडी ड्रायव्हिंग करत असताना गाडी मागूनच्या म्हटली 10,000 रुपये, पण मी काही बोललो नाही. मी त्यांना म्हणलं ठीक आहे अशा गोष्टी होतच राहतात. इतकं सिंपल बोलल्यामुळे तो जो स्ट्रेस निर्माण झाला नाही ते निघून गेला सर आणि आमचे संबंध परत सुधारले. तर अशा घटना होत राहतील परंतु आपण त्या न्यूट्रल करणे, परत आपले संबंध सुधारणे. बऱ्याच वेळा असं होतं की कधी कधी घटना होते त्यानंतर आपण खूप चांगले मित्र बनतो. कधी कधी माझं तर बऱ्याच वेळा असं झालंय की आधी खूप अशा घटना घडतात छोट्या मोठ्या, परत त्याच्यानंतर आपण एकदम घनिष्ठ मित्र एकमेकाला चांगलं समजून घेतो. त्यानंतरचं जे डिस्कशन असतं कधी कधी नाही का, समजा आता टकराव झाला आणि 2-4 महिने काही बोलले नाही, परंतु त्यानंतर जर ते एकत्र आले परत त्यांचं आदान प्रदान सुरू झालं तर काय होतं, आपण खूप डीप विचार करतो की तो पण ऍक्सेप्ट करतो हा माझ्याकडून पण चुकलं, ह्यो पण म्हणतो नाही माझ्याकडून चुकलं, आणि तिथं तो एक बॉन्ड जो येतो चांगला उत्तम क्रिएट, आणि ते बघून भगवंत प्रसन्न होतो. जरी झालं होतच राहणार, कारण हे जगात कसं जाऊ समुद्राच्या लाटा आहे असं बघितलं एकदम स्ट्रीमलाईन स्टेबल समुद्र आहे कधीच नाही, सारखं त्याचं पाणी हलतं. म्हणून हे भवसागरात सारखं किती जरी आपण प्रयत्न केला, आपण कुणाला एक शब्द बोललो तरी नाही तरी कोणीतरी आपल्याला काहीतरी ओरडेल किंवा काहीतरी होईलच, कारण हे भवसागर आहे बिलकुलच ते जास्त स्टेबल नाही. म्हणून हे थोडं असं चालणार, म्हणून असं आपल्याला म्हटलंय की नावेत बसून राहायची कृपा करावी, समुद्र पार केलं जाईल. आपण जर मधीच उडी मारली कोण न्यावं शकणार, त्या नावेत म्हटलं अरे हा धक्काबुक्कीच करू राहिला किंवा थोडं जागाच कमी पडून राहिली अपुरी राहिली, तर आपल्याला बसून राहणं आवश्यक. तर ते आपल्याला मात्र ते आपल्यावरती डिपेंड आहे. जर म्हटलं नाही मी समुद्रात उडी मारणार, कोण वाचवणार नाही समुद्रातून आपलं. तर गुरु कर्णधार आहे की आपल्या बोटीचे जहाजाचे गुरु कर्णधार आहे, परंतु समुद्र एवढं मोठं जहाज असलं, इतकं वजन असलं त्याच्या टन तरी सुद्धा ते हालतं एकदम. तसंच आहे भवसागर, म्हणून या गोष्टी घडणारच, परंतु आपलं लक्ष काय आहे आणि तिकडे जाण्यासाठीचा रस्ता कसा आहे आणि काय तिथं काय गुणवत्ता पाहिजे. जसं भगवत धामामध्ये काय गुणवत्ता पाहिजे, तिथे ईर्ष्या चालणार नाही, तिथं दमदाटी अरे रवी म्हणा चालेल का नाही चालेल. तिथं कसं पाहिजे, जसे ब्रजवासी एकदम सॉफ्ट हार्टेड, एकदम स्माईल पूर्वक किंवा अति नम्रतेनं वागणारे बोलणारे, तेच भगवंतांना आवडते. भगवंतांना हे नाही पाहिजे की एकदम कडक छाप दिसते, एकदम असं आला किंवा तसं गेलो किंवा सेवेमध्ये मी असं दादा मी करणार किंवा मी असं करणार, माझं तुम्ही गुणगानच नाही केलं, असं नाही केलं. या गोष्टी जर आपल्या हृदयात राहिल्या आपल्याला आपण जाणारच नाही. म्हणजे आपल्याला तर ठीक आहे परत म्हणते जा फेल जाओ वापस अभ्यास करो परीक्षा देतो जाओ परत फेल. तर म्हणून आपण हे सुधार करणं आपल्यासाठी आवश्यक आहे आणि आपल्याला जायचंय. नाही गेलं तर मग आपण बघतो संसारामध्ये काय आहे, आपल्या प्रत्येकाला माहिती आहे घरोघरी माती चुली, घरी असल पती पत्नी असल, मुलं आई वडील असतील, मित्र परिवार असेल, आपल्याला माहिती आहे की इथं कसं ह्या जगातलं हे खूप खतरनाक गोष्टी आहे. आपल्याला वाटतं असं की वा वा किती चांगले मित्र आहेत, अचानक काहीतरी दगाबाजी होते या जगात किंवा अचानक अपमानपूर्वक आपल्याला वागणूक मिळते किंवा काही होऊ शकते. म्हणून आपण इथं रिलाय राहू शकत नाही रिलायबल की या जगातच मी खूप सुखी आनंदी आहे. म्हणून आपण भगवत धामात जाण्याचा निर्धार केलाय आणि त्यासाठी भक्तीत आलेलो आहे. तर हे जे बदल आहे ते आपल्याला करून घेणं आवश्यक आहे. हरे कृष्ण. अजून काही प्रश्न असेल किंवा काही बोलायचं असेल आपण सांगू शकतो. प्रेम मैत्री कृपा उपेक्षा जे त्याचं थोडं प्रेम मैत्री कृपा उपेक्षा मी त्याची
त्याच्यावर आधारित बिहेवियर हा कसं काय प्रश्न बरं, अजून काही प्रश्न आहे का? हा, विचार आणि वृत्ती आणि व्यवहार हा. या संदर्भात आपण हे केलेले विचार केले. हा. तर ते विचार आणि विचार म्हणजे थॉट इंग्रजीमध्ये, आणि वृत्ती म्हणजे ते ॲक्शन त्याची आपला action. स्वभाव, थोडक्यात आपला स्वभाव, वृत्ती म्हणजे आपला स्वभाव. पण ते या संदर्भात एक उदाहरण देतो. क्लासमध्ये विद्यार्थ्याला टीचर मार्गदर्शन करीत असताना सांगतात, स्टुडंट शूड कम इन टाईम, हम्म. म्हणजे उद्याच्या दिवशी वेळेवर या. पण टीचर हिमसेल्फ लेट, म्हणजे या दोघांच्या कम्युनिकेशनमध्ये जे वृत्ती आहे, म्हणजे यांची ॲक्शन अँड वर्ड्स, म्हणजे शब्द आणि कृती यामध्ये फरक येतो. मग अशा संदर्भात कसं काय? आता कसं आहे, आपण सगळेच पेशंट आहे इथे हॉस्पिटलमध्ये, हां, त्यामुळे कदाचित मी एवढं मोठं सांगतोय, पण असं काही नाही की मी याच्यात एकदम निष्णात आहे. अरे बापरे, एकदम मीटर टू मीटर चालू आहे माझं एकदम. मी माझ्या जीवनात माझ्याकडून मी असं काही घडू शकतं की मी बोललोय, परंतु मी अप टू द मार्क नाही आहे तसं, जे बोललोय तसं असं होऊ शकतं. कारण आपण सगळे पेशंट आहेत हॉस्पिटलमध्ये. कोणाला दम्याचा त्रास आहे, कुणाचा पायाला त्रास आहे, कुणाचे कान दुखते, कुणा डोळ्यात दिसत नाही. तर असे आपण सगळे आहेत, परंतु आपण ही प्रगती करण्यासाठी आपण ह्या चर्चा, आणि त्याच्यामुळे मी काय करतो नेहमी, जसं आता राधेश्याम प्रभू आहे, हे त्यांचे बिहेवियर सायन्स म्हणून टॉपिक आहे, त्याच्यामध्ये हे सगळे लेक्चर्स आहेत. मी माझं त्याच्यामुळे काही घेऊन आलो नाही. आपण एक वरिष्ठ प्रभू जे आहेत, त्यांनी सर्वांसाठी मार्गदर्शन केले, ते घेतलं. माझ्या जीवनात पण अप्लाय करायचा मी प्रयत्न करत आहे. आणि त्याचबरोबर आज जी एक प्रवचन सेवा आहे किंवा लेक्चरची सेवा ती म्हणून करत आहे. आणि नक्कीच आपण बोलतोय म्हटल्यावरती आपल्यावरती जादा स्ट्रेस आहे की दुसऱ्यांना लोकांना सांगतोय उपदेश, स्वतः कोरडे भाषण, तर ते आपल्यावरती पण जबाबदारी आहे. आपण जर दुसऱ्यांना काही सांगतोय तर आपण पण तसं बिहेवियर करणं आवश्यक आहे. जर समजा आता मी विग्रह सेवेत आहे आणि एखादा फक्त 5 मिनिटं लेट अल्टर वर्ड, परंतु माझं ओके असणं आवश्यक आहे की आपण ऑन टाईम आहोत, भगवंताचं भोगाचा टाईम किंवा आरती प्लेट लावायचं. समजा जसं राजभोग आरती, तर 11:15 जर कोणी आला तर शांततेत होतं सगळं, तिकडून वाट्या आणणं हे ते. पण 12 वाजता दगदग होणार, भगवंताचा भोगाचा टाईम कमी होणार, गडबडीत उघडणार किंवा लेट उघडणार. तर मग मला अधिकार नाही दुसऱ्यांना सांगायला, अरे तू वेळेवर नाही, मी स्वतः नाही ना. तर अशा प्रकारे जेव्हा आपण सांगतोय तर नक्की आपल्याला स्वतःला पण हे आचरण करणं आवश्यक आहे. आधी करणे आणि मग सांगणे. तर बरोबर आहे, प्रभूजींना हे सांगायचं की आपण जस्ट उपदेशक बनू, नाही तर आपण फक्त सांगू ते तू कर तू कर तू कर. पण आपण काय करतोय ते पण त्याच्यासाठीच आपण जो शेवट बघितलं की आत्मपरीक्षण. आत्मपरीक्षण हे कशासाठी आहे की आपण सांगतोय किंवा करतोय की नाही, टॅली करण्यासाठी गोष्ट काय आहे, आत्मपरीक्षण. की आपलं विचार असू द्या, वृत्ती असू द्या, वागणं असू द्या किंवा आपलं बोलणं असू द्या, दुसऱ्यांशी व्यवहार, याला टॅली करायला काय आहे, किंवा आपण स्वतः बोलतो स्वतः काय करतो, याला टॅली करायला गोष्ट काय, मनन किंवा आत्मपरीक्षण. तर ते आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे. व्यवहार चांगले असेल, विचार हे तर आपण या मिशनला आणखी समजा भक्त जोडू शकतो, नम्रता आहे. तर रोजींचं मत आहे की आपण जर आपला व्यवहार किंवा आपलं चांगलं असेल तर स्वाभाविकच काय होणार, तर प्रभुपादांना हेच स्थापित करायचं होते. असे भक्त बनले, इतके गुणवान, इतके नम्र, किंवा जे भगवंतांना अपेक्षित आहे, किंवा भक्तामध्ये एक गुण असतात, भक्त कसा आहे तसं जर भक्त बनले तर काय होणार, स्वाभाविक लोक आकर्षित होतात. नाहीतर भक्त आहे आणि काहीतरी फ्रॉड करतोय गोष्टी आहे की नाही, तर काय होणार, जे 2-4 जोडलेले ते पण काय होणार, पळून जाणार, म्हणणार त्याचं काही खरं नाही. परंतु एक साधा का भक्त असेल, व्यक्ती असेल, परंतु त्याचं जर उत्तम त्याच्या वागण्यातून किंवा व्यवहारातून, बोलण्यातून आणि आपल्या कृतीतून, सेवेद्वारे जर उत्तम गुणवान व्यक्ती असेल, उत्तम आदर्श चरित्र जर त्यांनी प्रस्तुत केलं तर काय होणार, त्याच्याकडे लोक आकर्षित होणार. आणि म्हणणार आम्हाला पण प्रभू तुम्ही मार्गदर्शन करा, तुम्ही गायडन्स करा, तर आपल्याला नक्कीच मग भक्त संख्या पण वाढेल. आणि ते लोक मग ती श्रद्धा जी आहे ती पण त्यांची खूप फलित होणार आणि ते सुद्धा जोडले जाणार
मिशन तेही स्वीकार करणार आणि स्वतः हे परत भक्ती मार्गाला लागणार आणि असे भक्त संख्या वाढते. तर आपण पण आपल्या जीवनात बघतो ना, आपण पुन्हा कोणतरी प्रेरणा घेत असतो. मंदिरात येतो म्हणजे आपण नक्की बघतो की अरे बापरे हे एकदम व्यवस्थित साधक आहे किंवा जप एकदम व्यवस्थित करणारा व्यक्ती आहे किंवा सेवेमध्ये कसे आहे, तर आपल्याला पण वाटतं ठीक आहे आम्हाला पण शिकू द्या, शिकवा. तर हे काय आहे की आपण असं बिहेव केल्यावरती मग कोणातरी अट्रॅक्ट होतो आणि मग असं ते पुढे जाणं भक्त बनण्याची जी पद्धत आहे किंवा तो भक्त बनायला सुरुवात होते. आणि अशा प्रकारे मग भक्तांची संख्या जगभर कशामुळे वाढली, असंच तर भक्त वाढले. आता प्रभुपादांकडे जसं खूप उदाहरण आहे की प्रभुपादांकडे कोणी आलं तर प्रभुपाद कशी डील केली त्याच्यासोबत आहे की नाही. तर डीलिंगवरूनच लोक कन्व्हिन्स झाले की ही व्यक्ती कोणी सामान्य व्यक्ती नाही किंवा मला असं बनायला पाहिजे किंवा असं मी वागायला पाहिजे, असं बिहेवियर. आपण सोशल मीडियात पण बघतो आहे की नाही, छोट्या एखादी चांगली कृती लोक दाखवतात, खाली खूप लोक कमेंट चांगले लिहितात की वा वा छान किंवा तुम्ही असं केलं किंवा बरेच वेळा आपल्याला बघून पण आपलं गैरवरून येत आहे की नाही कृती चांगली केली. असंच आपल्या बिहेवियरने आपल्या वागण्याने ते इम्प्रेशन दुसऱ्यांना मिळतं आणि किंवा प्रेरणा मिळते आणि ते पण भक्ती मार्गाला लागतं आणि भक्त बनतात. आणि हे भगवानाचं मिशन आहे. म्हणून आपण आणि तसं बनलं समजा जर एक भक्ताकडून 50 भक्त बनले, त्याला त्याच्या आयुष्यभरात त्यांनी जर व्यवस्थित वागणं, बोलणं, प्रचार, आचार, विचार सगळं जे व्यक्त करून भगवंत किती प्रसन्न होते ना. भगवंतांना इच्छा आहे की हे सगळे जे जीव भवसागरामध्ये पडले, संसारात आपण कितपत पडलोय, भगवंताची इच्छा यांनी यावं. पण भगवंत जबरदस्ती करू इच्छित नाही. भगवंत पण कशासाठी येतात, ती प्रेरित करण्यासाठी. भगवंत येतात या जगामध्ये आकर्षित करण्यासाठी त्या गोष्टी. आणि आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये ती गोष्ट असल्यामुळं जेव्हा काहीतरी एकदम रिअलिस्टिक एकदम उत्तम आपल्याला उदाहरण प्रस्तुत पुढे दिसतं तर आपण स्वाभाविक आकर्षित होतो. तर ती आपल्या हृदयामध्ये सुप्त भावना आहे किंवा ती सुप्त अवस्थेमध्ये त्या गोष्टी आहेत म्हणूनच आपण आकर्षित होतो. आणि मग आपल्याला पण वाटतं की मी पण तसं बनावं किंवा मी असं भाऊ. आता बघतो राधेश्याम प्रभू असते आणि एकदम साधू व्यक्ती खरोखर काय नाही त्या व्यक्तीकडे, परंतु कसे सिंपल, एकदम सिंपल लिव्हिंग आहे आणि आचरण एकदम योग्य आहे. त्यामुळे आज हजारो लोक प्रेरणा घेतात नाही का, आणि त्यांचे लेक्चर ऐकतात, त्यांचेच नोट्स घेऊन सगळेजण प्रसार करतात. गुरु महाराजांनी पण हा आदेश दिला की जिथं तुम्हाला योग्य वाटते कॉपी इट आणि अप्लाय, तिथून घ्या आणि तुम्ही जीवनात उतरवा. आणि आपण बघतो आज मोठे मोठे संन्यासी पण ते सांगतात की जरी राधेश्याम प्रभू संन्यासी नाही, बट वी कन्सिडर हिम मोर दॅन संन्यासी. एक संन्यासी पण एवढ्या गोष्ट करू शकत नाही ते एक राधेश्याम प्रभू केलं असं. अशा प्रकारे सगळीकडे जसं जे जय अद्वैत महाराज प्रभूंशी ते म्हटले की प्रभुपादांनी चैतन्य महाप्रभूंनी काय केले, प्रत्येक जनरेशन मध्ये प्रत्येक ठिकाणी. आता असं नाही की समजा राधेश्याम प्रभू समजा एक पुणे मंदिर, अजून हैदराबाद 2-4 ठिकाणच्या मंदिरांचं व्यवस्थापन करतात, प्रत्येक ठिकाणी ठेवलेले. आपल्या बीड मंदिरात पण चैतन्य महाप्रभूंनी या जनरेशनला किंवा इथल्या भक्तांना प्रेरणा देण्यासाठी, त्यांची जबाबदारी घेण्यासाठी नेहमी प्रत्येक ठिकाणी असे इन्स्पायर करणारे, एम्पॉवर करणारे, प्रेरणा देणारे भक्त ठेवलेले. म्हणून आपण सगळी गाडी चालली आपली, नाहीतर आपली गाडी कधीच युटर्न घेऊन फरार झाली असते. परंतु प्रेरणा आपल्याला ठेवलेली भगवंतांनी. चैतन्य महाप्रभूंनी असे जे जीव आहेत, काही सोल ते ठेवलेले आहेत आणि त्यामुळे आपली गाडी चालू आहे. तर असे आहे आणि म्हणून आपल्याला तसं बनायचं आहे, हे आपला उद्देश आहे, लक्ष आहे की आपल्याला असं बनायचं आहे. आणि त्याच्यासाठीच आपण सर्वजण ही चर्चा आहे, असं काही नाही की इकडून आदेश. तर हे माझ्यासाठी पण आहे. हरे कृष्ण. ठीक आहे, 9:30 वाजले, आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांचे फार फार धन्यवाद. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय, जगद्गुरु श्रील प्रभुपाद की, उपस्थित भक्तवृंद की जय. हरे